नसतो. कुठेतरी अनुकूलता येते, कुठेतरी प्रतिकूलता येते. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम. हे असं जीवनाचं चक्र चालतच राहत. जसं चाकाच्या आऱ्या वर खाली होत राहतात तसं सुख दुःख माणसाच्या जीवनात वर खाली होत राहणारच आहे. पण सुखाची आरी वर आली की आम्ही उन्मत्त व्हायचं आणि दुःखाची वर आली की आम्ही वाकायचं. हा परमार्थ हे होणारच आहे. हे त्याच्या प्रारब्धानुसार हे ते बदलत जाणारच आहे. पण अंतःकरण म्हणून परमार्थ हा अंतःकरणाचा विषय, परमार्थ हा विश्वासाचा विषय, परमार्थ हा श्रद्धेचा विषय, परमार्थ हा स्थैर्याचा विषय, परमार्थ हा आपल्या जीवनातल्या वृत्तीचा विषय आहे. आपल्या जीवनानुसार प्रारब्धानुसार परिवर्तित होणारं जीवन म्हणजे संसार. तिथं सुख येईल, दुःख येईल, काहीतरी होत राहील, पण तरी दुःखाच्या काळातही वृत्ती न बदलणं. तुकोबारायने म्हणून देवाला प्रार्थना केली, तेव्हा आम्हाला